आज घरी सगळ्यांनाच डोसा खायचा होता, पण डोस्याचं पीठ तयार नव्हतं. मग मी रव्यापासून इन्स्टंट डोसा तयार केला. यासाठी मी 1 कप रवा घेतला. यामध्ये 1 मोठा चमचा गव्हाचं पीठ घातलं, 1 मोठा चमचा बेसन घातलं, 1 चमचा साखर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलं. हे आपलं डोस्याचं प्रीमिक्स तयार झालं. हे तुम्ही तयार करून स्टोअर करून ठेवू शकता. यामध्ये मी अर्धा कप दही घातलं, सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आहे, मिक्स केलं. यानंतर मला घट्ट वाटलं तिथे आणखी अर्धा कप यामध्ये मी पाणी घातलं आणि हे असं पीठ तयार करून घेतलं आहे. झाकून हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून दिलं. म्हैसूर मसाला डोशाची चटणी तयार करण्यासाठी लसूण घेतले, यामध्ये डाळवं घातलं, चिंच घातली, लाल तिखट घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेतली. 15 मिनटानंतर हे पीठ आणखी घट्ट झालं. यामध्ये थोडंसं पाणी घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाप्रमाणे तयार करून घेतलं. पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घातला. डोशाचं पीठ तयार झालं आहे. हलक्या हाताने असा हा पातळ पेपर डोसा पसरवून घेतला. वरून ड्राय झाल्यानंतर याला बटर लावून घेतलं आहे आणि तवा फिरवून सगळीकडून एकसारखा असा कुरकुरीत डोसा भाजून घेतला आहे. पाहू शकता रंग किती मस्त आला आहे. म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी डोस्यावरती तयार केली चटणी पसरवायची आहे. यावरती बटाट्याचा मसाला पसरवायचा आहे आणि याला त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करायचा आहे. हा इन्स्टंट म्हैसूर मसाला डोसा तयार झाला आहे. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.